हे बघा मैत्रिणींना, सक्रात 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 झाली बाई, एकदाची सक्रात. आता बायाची सगळीकडे एकच चर्चा आहे, फलानीची सून आली नाही, काऊन आली नसन, काय आली नसन. कारण आमच्या बायकायचं कसं असतंय, स्वतःच्या घरात कमी लक्ष आणि दुसऱ्याच्या घरात जास्त लक्ष द्यायचं. तिच्या सुनानं साडीच कशी घातली होती सक्रातीला, तिच्या सुनाच्या अंगावर डुप्लिकेट दागिने होते का ओरिजिनल होते, तिच्या झंपराचा गळा होता चांगला का साधा होता, तिने डोक्यावर पदर घेतला होता का साईडला सोडला होता, टिकली लावली होती का कुंकू लावलं होतं, हे सगळं बाया निरीक्षण करते. आता कुठे गेल्यावर, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात गेल्यावर गजरा लावला होता का नाही, पार्लरमध्ये जाऊन मेकअप केलता का नाही, मग सासा सुना मंदिरात संघ आलत्या का नाही, मग एक दुसऱ्याला त्या बोलत्यात का नाही, हे सगळ्या उचापत्या राहत्यात आमच्या बायाच्या. आणि उगच मग तोंडा ही हा करायचं, माघारी अशा चुगल्या करायच्या. बाय 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 बाय. एखाद्या तरी कॉलनीमध्ये म्हणा, एखाद्या गावात म्हणा, एक तरी डिटेल खबरीदार राहते, खबर देणारी, हिच्या घरात काय चालू आहे, तिच्या घरात काय चालू आहे. तिचं घरात लक्षच नसते, ती 24 तास इकडं तिकडं इकडं तिकडं पाहण्यावरच असते. कोणाच्या घरात कोणी आले, कोण चालले. आमच्या बायाचं लय अवघड राहते, लय काय लय अवघड राहते. तिची सून कवा आली कवा गेली का आलीच नाही. बरं मग कोणी मोठ्यानं बोललं तर मग मोठ्यानंच काहून बोलायला येत, मग त्याच्या घरात भांडणं लागलेत का, मग तशा अशी मजा येते. मग खुर्चीवर उभं राहून पाहू का, टेबलवर उभं राहून पाहू का, किचन वाट्यावर उभं राहून पाहू का, कोणत्या खिडकीतून पाहू. बाय 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 बाय. कोणाच्या घरात कोण किरायदार आला, कोणाच्या घरातला कोणचा किरायदार गेला, एका महिन्यातच गेला, ते 15 दिवसातच गेला, मग काहून गेला. मग ती फलानी पाणीच देत नाही, ती बोलतीच लय, ती आगावच लय. हे घरचे कमी खिचडी शिजित येतात आणि बाहेरचेच जास्त शिजित येतात. तुमच्या इकडं असंच आहे का? आमच्याकडं असंच आहे, आमच्या कॉलनीत असंच आहे. माझं कसं आहे, मला राग आला की मी पुढं 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 बोलते. मी आपल्याला नाही जमत ते पाठीमागून काड्या करायला. आपल्या स्वभावाची